पुण्यामध्ये कचरा वेचणाऱ्या अंजुताई माने या कालपासनं प्रचंड चर्चेमध्ये आहेत. चर्चेचं कारणही तसंच आहे. चर्चेचं कारण आहे त्यांचा प्रामाणिकपणा. हा प्रामाणिकपणा अशा स्वरूपाचा आहे की त्यांना कचरा वेचत असताना तब्बल 10 लाख रुपयांची रक्कम सापडली होती. मात्र कुठल्याही पद्धतीनं बेईमानी न करता अंजू माने यांनी ती रक्कम मूळ मालकाला परत केलेली आहे. या त्यांच्या कृतीमुळं अतिशय कौतुकाचं पात्र त्या बनलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांची मुलं देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, सुरुवातीला खरं तर तुमचं अभिनंदन. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. काय झालं होतं त्या दिवशी? कुठे ती अमाऊंट सापडली? काय बघा, आता मी कचरा हे झाडते ना, सोसायटी कचरा गोळा करते. तर कचरा गोळा करताना खूप नाही का असा कचरा साचला होता गाडीपाशी. आणि मी म्हणलं नाही का गाडीपाशी बॅग कसली पडली आणि कचरा कसला पडला म्हणून मी टाकला असा. तर गोळ्या औषधं अशा पांगल्या म्हणून मी ती अशी उचलली आणि वही पुस्तक येत होतं. मग मुलं आमची लाईनीला आहेत ना, मेडिकल लाईनला. मग ती गोळ्या औषधीचं बॅग होती, एक्सपायरीचं होतं. मग त्या एका मुलगा चालला होता, त्याला बोलावलं, म्हणलं हे आपल्याच मुलांचं. मग त्यांनी गोळ्या औषधं फक्त बघितली, ती पैशाचं काहीच नव्हतं माहिती. मग ते पैसे जे त्यांनी जी चैन उघडली का, मावशी पैसे आहेत, म्हणलं राहू द्या, ज्या जे आहे त्यालाच देणार मी ती बॅग लगेच घेतली. मग तेव्हा माणूस तिकडे एक्सपायरी टाकत चला 2 तास माझ्यापाशीच होती. मग त्याला बोलवून घेतला फोनवर. कोण होतं? आता तो बाहेरलाच होता, एक्सपायरी टाकत चालला होता. हो. आता तुमच्या घरची काय परिस्थिती? तुमचं काय घरी काय, कोण काय करतं? आता घरी खूप परिस्थिती बिकट आहे. आता बघा हे कचरा, आता हे जाणार आहे का बघा, हे कचरा फेकायचा. कोण कोण पैसे देत नाही, कोण 70 रुपये देतं, तर कोण 100 देतं. आता एवढं मुलं शिकलेले आहेत माझे, तर फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे, माझ्या शिकलेल्या मुलांना नोकरी लागावा बस. पण तुम्ही काय करता? तुमचे मिस्टर आहेत का? मुलगा कामाला आहे मीनामध्ये कामाला. बरं, मग आता एवढी मोठी रक्कम बघून कोणाची नियत फिरू शकते, बेईमानी लपवावं छपवावं असं वाटू शकतं. पण तुम्हाला तसं का नाही वाटत? मला नाही वाटलं, मला नाही का असं वाटलं त्या माणसाची द्यावा तळतळ असेल आणि त्याच्याकडून माझ्या लेकरा बाळांना आशीर्वाद घ्यावा बस, एवढीच अपेक्षा. लोक पण प्रामाणिकपणानं वागत नाहीत. आता प्रामाणिकपणाने आता वागत नाहीत, तर त्यांना असं माझी विनंती आहे, वागा. आणि खूप देवाने 2 हात दिल्यात, कष्ट करा, कष्टाने मिळवा, असं एकांचं नका घेऊ. सगळीकडनं कौतुक होतंय. बरं, ज्यांचे 10 लाख रुपये दिले त्यांनी तुम्हाला बदल्यात काय दिलं? मला साडी आणि परत आले ते पूर्ण हे झालते, त्यांनी मला साडी आणि सन्मान केला माझा बस. बरं, आज आमदारांनी सन्मान केला, कसं वाटलं? एकदम भारी. सरांचा आभारी. काय बोलले? ते बोलले की असं कोण देत नाहीत पैसे, नाही का आमच्या ह्यांनी महिलांनी अंजुताईंनी दिलेत, त्यांचं कौतुक. तुम्ही ज्या भागात काम करता स्वच्छतेचं, जे आपली स्वच्छ सुंदर कसबा मोहीम आहे, त्याचं ब्रँड अँबॅसेडर तुम्हाला केला, आता कसं वाटतं? लय भारी. भारी वाटतंय. काय पण काय अजून बोलले का तुमच्याशी? काय आता बोलले ना, नाही का सगळे आपले स्वच्छचे आहेत ना माणसं, कर्मचारी सगळे, त्यांच्या वतीनं ती हार्दिक शुभेच्छा दिली. चांगलं कालपासून कौतुक चालू आहे सगळीकडं. तुमच्या सहकारी काय बोलतात आता सहकारी बी चांगले आम्हाला हे बोलतात. फक्त आमचे स्वच्छवाले बी नाही का पुढे जावं आमचे. बरं, बस. आता या भागात तुम्ही अनेक वर्ष झालं काम करता, या ठिकाणच्या लोकांचा काय अनुभव आहे? कारण तुम्हाला आधी अशा वस्तू काही सापडल्या असतील अशा? मी काय ती मुली सांगायला आली ती मुलगी की काकू आम्हाला गोळ्या औषधं गेलेले असतात ना, त्या पुरीला हायपर होतात, त्यांचा पगारातून पैसे कट होतात, म्हणून मला सांगायला येतं काकू काय सापडलं काय. मग मी त्यांना देते, तर त्या 2 मुली सांगायला आलत्या, तर त्यांना काहीतरी बोलायचंय. तर बोलता का प्लीज? जा बोला. अहो ते बी बोला, काय देते ती. आधी आपण मुलाशी बोलत. आईचा सगळीकडे कौतुक चाललंय, सगळीकडे सन्मान चालू आहे. काय आम्हाला गर्व आहे की आम्ही अशा व्यक्तीच्या पोटी जन्म घेतलाय. आमच्या आई आम्हाला लहानपणापासून चांगले संस्कृत म्हणजे चांगलं आम्हाला शिकवती, हे करा म्हणजे नाही का, वाईटाच्या नादी लागू नका, काही व्यसन वगैरे करू नका. आम्हाला म्हणजे आमचे मित्र वगैरे मैत्रिणी आमचे बोलले होते की तुम्ही एवढी मोठी रक्कम दिली तर तुम्ही काय नाही का म्हणजे मजा वगैरे काय नाही केली, कुठं उडवले का नाही. अरे आम्हाला असे काय करायचं नाही, आम्हाला नको. आमच्या आईने आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही स्वकष्टाने तुमचं काय कमवा, तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, तुम्ही कमावते त्याच्यामध्ये खुश राहा, बाकीचं कोणाचं काय ऐकू नका. आणि कुठं असे काय घडलं, कोणाचं काही हरवलं तर ते सापडून त्या व्यक्तीशी तुम्ही देऊन टाका. बरं, हेच आम्हाला सांगितलेले. आणि त्यावेळेस मी पण तिथंच होतो, त्याच्यामुळं आम्ही सगळी धावपळ केली आणि लगेच त्या माणसाला लिहिलं. तो पण खूप घाबरलेला होता.
मग त्याला धीर दिला, म्हणलं दादा तुमचे पैसे भेटलेत, आम्हाला बॅग भेटलेले, तर तुम्ही थांबा. त्यांना पाणी वगैरे पाजलं तर ठीक आहे म्हणले. मग त्याला आमचं म्हणजे हे केलं, त्यांना धीर दिला, त्यांना म्हणलं तुमची बॅग आहे, तुमचे पैसे घेऊन जावं. त्यांनी आम्हाला अभिनंदन केलं, पैसे वगैरे दिले. आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मेडिकलवाल्यांनी पण आमचं सत्कार केला. ते पण खूप कष्टाळू, म्हणजे त्यांचे ते म्हणजे की एवढे वर्ष 50-60 वर्ष ते इकडे हे कार्यरत असतात, की काम करतात. आणि त्यांच्या अंडरखाली हे डिलिव्हरी बॉय वगैरे असतात, ते काम करत असतात. त्यांचं कसं त्यांचं आणि मेडिकलवाल्यांचं अतूट नातं असतं, की बाबा आपले त्यांचे ते म्हणजे रामलाम असते, सासवडला असते, कोल्हापूरला असते, म्हणजे ग्रामीण भागात ते औषध पोहोचवतात ते लोक. तर आपण त्यांचं फसवणूक नाही करू शकत, ते त्यांचे पैसे आहेत ते. म्हणून आम्ही त्या व्यक्तीला देऊन टाकले, की बाबा जेणेकरून दुसऱ्याचा जीव कष्टाची बरी, आणि जेणेकरून त्या पैशाने कोणाचा तरी जीव वाचवावा, की ते जर पैसे त्याला नसते भेटले तर त्यांनी आत्महत्या केली असते, सुसाईड केली असती, त्याला हार्ट अटॅक आला असता. त्याच्यामुळं आम्ही त्याला देऊन टाकले. आणि त्यांनी म्हणजे जे आमचे हे लोक आहेत म्हणजे डिलिव्हरी बॉयवाले, ते पण सायकलीवर फिरतात, म्हणजे कष्ट करतात. 4-4 बॅग 5-5 बॅग एका सायकलवर लावतात, खूप वजं घेऊन फिरतात. रोज त्यांना म्हणजे इथून ते म्हणजे सगळे इथलं माल कलेक्ट करून ते तिकडे देतात, म्हणजे एक ग्रामीण भागात औषध पोहोचवतात, ते करतात. मग त्यांचे जर आम्ही असं पुढचा विचार करतो की हे जर पैसे आपण त्यांचे घेतले ते किती विचारात पडले असेल, की बाबा कुठे गेले माझे पैसे, मी आता माझ्या मालकाला काय जबाब देऊ, काय करू. तर त्याच्यामुळं आम्ही काय विचार न करता बाबा तुझे पैसे तू घेऊन जा, आणि काय आम्हाला काय असेल ते हे नाही का म्हणजे काय नको आम्हाला त्यातलं. लोक आता एवढी बेईमानी करतात, तुम्ही तर बातम्या बघतच असाल काय काय चाललंय आजूबाजूला, चोऱ्या चपाट्या सगळं चालू आहे. पण तुम्ही एक जे काम केलंय त्याच्यामुळे सगळीकडे कौतुक होतंय, बातम्या येत आहेत. आता तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतो एकदम. आणि लोकांना तुम्हाला काय आव्हान? लोकांना एवढंच आव्हान आहे, आता कष्ट करतात माणसं, सकाळ धरणं कष्ट करतात आणि 1-1 रुपया कमावतात. तर त्यांचा कष्टाचा पैसा जर असा भेटला तर देऊन टाका. तुम्ही कष्ट करा, तुम्ही कमवा. आपली कष्टाची भाजी भाकरी चोरीची नको तूप रोटी. काय वाटणार तेवढीच, म्हणजे ते तेवढं चांगलं वाटणार, मजा वाटणार बाबा आपल्याला एवढे पैसे भेटले. पण नंतर ते तुमच्या दवाखान्यात पैसे जाऊ शकतात, 100 काही घटना घडू शकतात, ते कळून येत नाही. बरोबर, म्हणजे ते आपण एवढी, आणि तीच आपण जे आपल्या कमाईने घर घेतलं स्वतःचं, तर ते आपलं लाईफ सुधारू शकते. म्हणजे एखादी गाडी घेतली ती मी माझ्या सोबाळ्याने कष्टाने गाडी घेतलेली, आपण लोकांना सांगू शकतो, कुठल्या लुबाडीने घेऊ शकतो. आज समजा एखादा व्यक्ती गरीब आहे, तर एखादा व्यक्ती म्हणाला बाबा तुझ्याकडे एवढे पैसे कसे काय आले, तर तो त्याला सबूत द्यायला पाहिजे ना, बाबा मी असं केलं, असं ह्या कामात म्हणजे नाही का एवढं यश मिळवलं तर मी एवढी गाडी घेतली असे. म्हणजे ह्याचा तात्पर्य काय की समजा आज आम्ही ते 10 लाख घेतले असते, आम्ही हायफाय केले असते, म्हणजे ते चांगले कपडे घातले असते, चांगले मोबाईल, लोक आम्हाला विचारले असते तुम्ही कसे काय केलं, आणि आज एवढे त्याला पैसे भेटले नसते, तर तो म्हणला असता ह्यांनीच पैसे घेतले, कारण की यांच्याकडे आलो कुठं एवढं. आणि जेव्हा ती अचानक कुठून आलं त्याला सबूत पाहिजे ना. आणि जेव्हा ती बॅग भेटली त्याचं 4 चौकांनी बघितलं, CCTV कॅमेरा आहेत तिथं. त्याच्यामुळं आम्ही म्हणलं विचार काय न करता त्या माणसालाच आम्हाला द्यायची. फक्त आम्ही पहिल्यापासून येतो, आमचं स्वच्छ पुढे जावा, स्वच्छाने आम्हाला लई साथ दिली. आता तुमच्या पण कंपनीला कौतुक असेलच की, संस्थेकडनं कौतुक असेलच. हाय कौतुक करतात, सत्कार करतात. आमदारांनी सत्कार केला त्यांचा, आमदारांनी पण सत्कार केला, हेमंत रासने साहेबांनी. ही खरोखरच तुमचं कौतुक आहे. म्हणलं की प्रामाणिकपणाबद्दल तुम्ही जे पैसे माघारी केले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणले. आणि असंच काम करत राहा, समाजात चांगलं आपलं सगळे आम्ही पैसे परत करतो. म्हटलं की लोक काय होतं की कचरा वेचक म्हणलं की लोकांचं दृष्टिकोन पहिला सुरुवातीला जरा वेगळा होता, पण अशा या कामामुळं प्रामाणिकपणामुळं आम्हाला आता लोक शाबासकी देतात आणि म्हणतात खरोखरच हे काम चांगलं करतात, आणि आमचं असंच काम टिकावं अशी आमची इच्छा आहे. बाकी काय आमची अशी इच्छा आहे सर की आमची स्वच्छता बंद नाही झालं पाहिजे, कारण की याच्यावरती आमचा रोजगार चालू आहे. काही जण म्हणतात की हे स्वच्छता बंद होणार, तर आम्हाला अशी विनंती की कोऑर्डिनेट सरांना की हे आमचं म्हणजे प्रामाणिकपणा काम करतो आम्ही, की या पुढं चालू राहू द्या. XYZ कोण नवीन आला मनुष्य तर तो देऊ शकतो का तुम्हाला असं काही. आम्ही काका आहेत, काकांनी कितीतरी तोळ्यांचा हार दिलेला आहे, नगरसेवकांनी त्यांचं 3.5 तोळे मला सोनं असंच कचऱ्यामध्ये मिळालं होतं. कचऱ्यामध्ये. तर ज्याचं होतं मी प्रामाणिकपणे परत केलं. माझं सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून पुरस्कार मिळालेला आहे 19 मध्ये, आणि बालगंधर्वला कार्यक्रम ठेवला होता, त्यावेळेस महानगरपालिकेत सत्कार झाला. परत
आमदारांनी खासदारांनी पण केलं. त्याच्यामुळं खूप नाव झालं आणि विद्यापीठाकडून मला पहिला पुरस्कार चालू झाला आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून. त्यांनी सुरुवात माझ्यापासून केली पुरस्कार देण्यासाठी की समाजात चांगलं काम करण्यासाठी प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी खूप खूप सहकार्य लाभलं विद्यापीठात. तर आपण पाहिलं की एका बाजूला अनेक आपण बातम्या बघतो, घोटाळ्याच्या बातम्या बघतो, चोऱ्यांच्या बातम्या बघतो, मात्र स्वच्छ या संस्थेच्या अंतर्गत काम करणाऱ्या अंजुताई माने यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे. या त्यांच्या ज्या कामाबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तर तसं थांबूयात. धन्यवाद.